पुण्याच्या हिंजवडीच्या सरपंचांची पालिकेत समावेश न करण्याची मागणी। पालिकेत जाऊन उपयोग नाही, आम्ही सक्षम आहोत, सरपंच गणेश जांभूळकर यांची प्रतिक्रिया। हिंजवडीत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीए समन्वयकाची नियुक्ती। हिंजवडी आणि चाकणबाबत विभागीय आयुक्तांचा निर्णय। पुण्याच्या कात्रजमधील प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस। हरणांना देण्यात आलेल्या खाद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित। पुण्याच्या स्वारगेट परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन। अण्णाभाऊ साठेंची आज 105वी जयंती। पुण्यात ऊन पावसाचा खेळ कायम। पुणे शहर आणि परिसरात काही दिवसांपासून श्रावण सरींची हजेरी। रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा। सोलापूर पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे 4 डबे वाढवले जाणार। प्रवाशांची संख्या 312 वाढणार। पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार। पुणे जिल्हा दूध संघाकडून गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ। संकटग्रस्त परिस्थितीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। अर्थसंकल्पासाठी आपल्या प्रभागातील कामं सुचवण्याचं पुणे पालिकेचं आवाहन। महापालिकेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर पोर्टल तयार। 3 सदस्यांच्या प्रभागासाठी 75 लाख तर 2 सदस्यांच्या प्रभागासाठी 50 लाखापर्यंतचं काम सुचवता येणार। कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पुणे पालिकेच्या रडारवर। कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस पाठवणार।